दिवसभरातील इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया सुपरफास्ट। गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। धरणातून 79,394 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अमळगावमधील धाकट्या नदीला पूर। 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदी पलीकडे अडकली। उंबरगे, भानसाळे, खडकोनी आणि कळंबवाडी गावांचा संपर्क तुटला। सोलापूरमधील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। 154 वर्षांपूर्वी बांधलेला हिप्परगा तलाव 5व्यांदा ओव्हरफ्लो। महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सलग सुरू असलेल्या पावसाने उत्तर सोलापूरमधील हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला। सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर शहरातील जुना पुणे नाका परिसरामध्ये पुलावर पाणी। सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। ठाण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस तर सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू। पुढील 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाने वर्तवला अंदाज। धाराशिवमध्ये परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे शिरगाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद। 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला। कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बुलढाणा शहरावर दाट धुक्याची चादर। ग्रामीण परिसरातही दाट धुक्यामुळे खरीप पिकांवर रोगराईची शक्यता बळावली। राजधानी दिल्ली आणि लगतच्या परिसरामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी। एपीएस कॉलनीसह नोएडा सेक्टर 115, द्वारका, सबरोतो पार्क आणि आउटर रिंग रोडसह अनेक भागामध्ये पाणी साचले। हायटेक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे रस्त्यांना तलावांचं स्वरूप। ग्रेटर नोएडातील अनेक सेक्टरसह औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी भरलं। शिमलाच्या कोटखाईतील खलटू नाल्याला अचानक पूर। वाहनं आणि पेट्रोल पंप प्रभावित। काही वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली। हिमाचल प्रदेशच्या शिमल्यामध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन। आयजीएमसी रुग्णालयाजवळ भूस्खलनामुळे 2 कारचं मोठं नुकसान। शिमल्यातील आयजीएमसी रोडवर पावसामुळे भूस्खलन। अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या। रस्ताही बंद। जम्मूच्या किश्तवाडमधील चुशोती भागामध्ये ढगफुटी झाल्याचं वृत्त। चशोडी भागामध्ये अचानक पूर। या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांनी दिली। शिमल्यामध्ये पावसाचा कहर। टार्लेटमध्ये रस्त्यावर झाडांची पडझड। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आज 556 रहिवाशांना चावी वाटप। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिरामध्ये लाभार्थ्यांना चावी वाटप। बीडीडी चाळवासियांना मिळाली कोट्यवधींची घरं। 556 चाळवासियांना 13 ते 14 कोटी रुपये किमतीचं घर। एका चाळवासियाला 500 स्क्वेअर फुटांचं घर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींमधील घरांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। इमारतीच्या 40व्या मजल्यावर जाऊन केली पाहणी। बीडीडीतल्या इमारतीतील घरांची पाहणी केल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास। फ्रंट सीटवर अजित पवार, मागच्या सीटवर शिंदे फडणवीस बसल्याचं पाहायला मिळालं। आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती। कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्यामुळे नाराजी असल्याची माहिती। कबूतरखान्यावर आंदोलन केल्याप्रकरणी जैन आंदोलकांवर कारवाई व्हायला हवी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया। हायकोर्टाच्या निर्णयाचंही पालन करण्याचं केलं आवाहन। आपल्या मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनींनी कोर्ट निर्णय पाहावा। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर आधी हिंदी आणून बघितलं, आता कबूतर आणतायत। राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। लोढा एका समाजाचे मंत्री नाहीत हे त्यांना समजलं पाहिजे। कबूतरखाना प्रकरणावरून राज ठाकरेंची मंत्री मंगल प्रभात लोढांवर टीका। लोढांसारख्या मंत्र्यांनी अशा आंदोलनामध्ये उतरण्याची गरज नव्हती अशी ही टीका। कबूतरखान्यासंदर्भात मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही। राज ठाकरेंच्या आरोपांवर मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया। तर कोणीही कायदा हातात न घेता न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळा, लोढांचं आवाहन। स्वातंत्र्य दिनाला खाण्याचं स्वातंत्र्य नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मांस विक्रीच्या निर्णयावर राज ठाकरेंचे खडेबोल। कुणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये असाही हल्लाबोल।
सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर फ्रॅक्चर झालेल्या सूरज घाडगे यांच्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच सूरज चव्हाण यांचं प्रमोशन. रोहित पवारांची एक्स पोस्ट. नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल असाही पोस्टमध्ये उल्लेख. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी दिल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया. तर सुनील तटकरेंना राज्यामध्ये फिरू देणार नाही, घाडगे यांचा इशारा. छावा संघटनेच्या वतीनं सुनील तटकरेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन. सूरज चव्हाणांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे आंदोलकांकडून निषेध. काही दिवसांपूर्वीच सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना केली होती मारहाण. विधान भवन मारहाण प्रकरणाची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून गंभीर दखल. दोषींना शिक्षा सुनावण्याची विधिमंडळ शिस्तभंग समितीकडून तयारी. सूत्रांची माहिती. दादा भुसेंचे भाचे जावई असल्यामुळे अनिल पवारांची जाणीवपूर्वक बदनामी. अनिल पवार यांच्या वकिलांचा मोठा दावा. भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे हे घडवलं. अनिल पवार यांच्या वकिलांच्या दाव्यामुळे भुवया उंचावल्या. मस्ताचोकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी केलेल्या कामाची दिल्ली दरबारी दखल. दिल्लीतील ध्वजारोहणासाठी गावच्या सरपंचांना पंतप्रधान मोदींकडून खास निमंत्रण. लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेटीला महत्त्व. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला पदाधिकारी मेळावा. अनेक महिला पदाधिकाऱ्यांची मेळाव्याला अनुपस्थिती. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी बोलून दाखवली नाराजी. भाजपनं जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर घराणेशाहीचा आरोप. पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. मामा राजवाडेंना कुठंच स्थान नसल्यामुळे राजकीय कोंडी. पालघरच्या नालासोपारा मतदारसंघामध्ये 39 वर्षीय महिलेचे एकाच मतदारसंघामध्ये 6 वेळा नाव. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. कॅरी ऑनच्या सरसकट मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक. कॅरी ऑन सरसकट मान्य नाही, मात्र विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यासाठी परीक्षा संचालक प्रयत्नात. परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या वाठारमध्ये पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्याला धक्काबुक्की. कर्ज न फेडल्यामुळे मालमत्तेची जप्ती करण्यासाठी आले होते अधिकारी, तर आपण कर्ज घेतलंच नाही. पतसंस्थेनं कागदपत्रांचा चुकीचा वापर करून कर्ज लाटल्याचा नागरिकांचा आरोप. जळगावच्या जामनेरमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येची एसआयटी मार्फत चौकशी करा. राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची मागणी. गूढ आवाजानं नाशिकचा दिंडोरी तालुका हादरला. भूगर्भातील हालचाली की अन्य काही कारणामुळे आवाज आला, याबाबत तपासणी सुरू. काही घरांना देखील हादरा बसल्याची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला 25 महिने उशीर. ठेकेदाराविरोधात वंचितनं दगडी मानसिकतेचं प्रतीक म्हणून 3 दगड उभे करून त्या दगडांना फुलं वाहत केलं आंदोलन. आमदार कैलास पाटलांकडून शेतकरी कर्जमुक्तीसाठी एल्गार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून स्वतंत्र करा, कैलास पाटलांची मागणी. 15 ऑगस्टला जिल्हाभरातील ग्रामपंचायतींकडून कर्जमुक्तीसाठीचे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार. सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुखांकडून आरटीओचे नियम धाब्यावर. स्टंटचा प्रयत्न आणि विना हेल्मेट दुचाकी चालवताना व्हिडिओ व्हायरल. देशमुखांच्या दुचाकीवर बसवलेले पोलीस कर्मचारी. ईडीनं ऑनलाईन बेटिंग या प्रकरणामध्ये केलेल्या छापेमारीमध्ये मोठं घबाड हाती. बँक खात्यामध्ये 110 कोटी रुपये असलेली खाती ईडीनं गोठवली. मुंबईसह दिल्ली, नोएडा, सुरत, जयपूर, मदुराई आणि कानपूरमध्ये झाली होती छापेमारी. भोंगेमुक्त ठाणे अभियानांतर्गत भाजपच्या किरीट सोमय्याने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावे या संदर्भात पोलीस आयुक्त आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा. 26 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना गिरगाव कोर्टाचा दिलासा. रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीची निर्दोष सुटका. भूखंडाच्या मालकी हक्कावरून फाटक यांच्या विरोधात व्यावसायिक भागीदारानं गुन्हा दाखल केला होता. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. लेझिम पथक आणि बँड पथकांसह विविध महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिरंगा रॅलीमध्ये सहभागी. सांगलीच्या जत शहरामध्ये तिरंगा रॅली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली. शालेय विद्यार्थ्यांसह जतमधील नागरिक मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयामध्ये तिरंगा रॅली. मानवी साखळी बनवून दिला एकतेचा संदेश. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी.
सांगली महापालिकेची तिरंगा सायकल रॅली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत सायकल रॅली, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाळकरी, विद्यार्थी आणि खेळाडूंचा रॅलीमध्ये सहभाग. हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं रविवारी उद्घाटन. सोमवारपासून लगेचच खटल्यांची सुनावणी सुरू होणार. सरन्यायाधीश बी.आर. गवईंच्या हस्ते होणार उद्घाटन. 6 जिल्ह्यांसाठी हायकोर्टाच्या 4थ्या बेंचची निर्मिती. वनतारा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील सुनावणी आता 25 ऑगस्टला होणार. सर्वोच्च न्यायालयाकडून वनताराला याचिकेमध्ये प्रतिवादी करण्याची सूचना. मोकाट कुत्रे नियंत्रणासाठी विविध कायदेशीर मार्ग असताना परिस्थिती जैसे थेच का? नागपूर खंडपीठानं पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची मागितली नावं. जबाबदारी पार न पाडल्यास कारवाईचा इशारा. तुळजाभवानी मंदिर गाभारा दुरुस्तीचा आणि शिखर उतरवण्याचा निर्णय अद्याप नाही. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्तिकुमार पुजार यांची माहिती. तर अफवांवर विश्वास ठेवू नका, कीर्तिकुमार पुजार यांचं आवाहन. जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटेंचा कारचालक पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण. सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुखांचं 2 चिमुरड्यांसह भर पावसामध्ये आमरण उपोषण. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पेमदरा गावामध्ये कला केंद्र आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न. ग्रामस्थांचा सल्ला न घेता गुपचूप ठराव मंजूर केल्याचा ग्रामस्थांकडून आरोप. पुण्यातील खराडी परिसरामध्ये पोलीस उपनिरीक्षकावर हल्लेखोरीचा आरोप. 1:30 वाजेपर्यंत हॉटेल चालवण्याची परवानगी असताना वेळेआधी व्हिडिओ काढून कारवाईची धमकी दिल्याचा हॉटेल व्यावसायिकाचा आरोप. नांदेडच्या वजिराबादमधील तरोडेकर मार्केटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश. 3 युवती, 1 महिला, 4 पुरुष आणि स्पा सेंटर चालक आणि कर्मचाऱ्यांना अटक. अहिल्यानगरच्या कर्जत पोलीस ठाण्यातील लॉकअपचे गज कापून 5 वर्षांपूर्वी फरार झालेले आरोपी गजाआड. गुन्हे शाखेच्या पथकानं पुणे जिल्ह्यामध्ये सापळा रचून केली आरोपींना अटक. जळगावच्या जामनेरमध्ये कॅफेमध्ये बसलेल्या तरुणाचा जमावानं केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू. 7 अवैधरित्या चालणारे कॅफे नगरपालिका आणि पोलिसांनी केले सील. यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास गुन्हा दाखल करू, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांचा इशारा. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून पडून महिलेचा मृत्यू. कोलाड ते रोहा दरम्यानची घटना. कोलाडजवळील गोवे गावाच्या हद्दीमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. नागपुरात सर्पदंश झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्यामुळे 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नागपूर एम्सच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रीतमचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरील खेडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी अपघात. जगबुडी नदीवर खड्ड्यांमुळे कार दुभाजकावर आदळली, तर भोसते घरातही कार खोल दरीमध्ये कोसळताना बचावली. अपघातामध्ये काही जण जखमी. आता चेक वटवण्यासाठी 2-3 दिवस वाट पाहावी लागणार नाही. 4 ऑक्टोबरपासून चेक वटवण्याची नवी पद्धत. आयसीआयसीआय बँकेनं मिनिमम अकाउंट बॅलन्स संदर्भात घेतलेला निर्णय 48 तासांच्या आत मागे घेतला. ग्राहकांकडून आलेल्या तीव्र आक्षेप आणि असंतोषाच्या प्रतिक्रियांनंतर निर्णय मागे. मेट्रो आणि शहरी शाखांसाठी मिनिमम अकाउंट बॅलन्स वाढवून 50,000 रुपये ठेवण्याचा घेतला होता निर्णय. अभिनेता ऋतिक रोशन आणि वडील राकेश रोशन यांच्या कंपनीकडून मुंबईच्या चांदिवली परिसरामध्ये 3 कार्यालयांची खरेदी. 31 कोटी रुपयांना कार्यालयांची खरेदी.